रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज आपण परत ढोकळीलाच आहोत आणि ढोकळीला एक पुराणिक काव्यधारा नावाचं पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेलं साधारणतः 19 वर्ष जुनं हे प्रोजेक्ट आहे. तिथेच हा एक बिल्डिंग तशी जर बघितली तर ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे. पण हा जो फ्लॅट आहे हा पण मिडल फ्लोअरला तुम्ही धरलं तरी चालेल. इथेच एक 680 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे आणि तोच खरं दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. राहिला प्रश्न, फ्लॅटसोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल, जी ओपन कार पार्किंग असेल आणि टू व्हीलर पार्किंग आहे, पण ती स्टील्ट आहे. म्हणजे थोडक्यात तुमची जी छोटी गाडी जी आहे ती कव्हर्ड असेल आणि मोठी गाडी आहे ती ओपन कार पार्किंग मात्र ह्या फ्लॅटसोबत आपल्याला नक्की मिळणार आहे. घराच्या बाहेर जर आपण पडलो तर घराच्या बाहेर पडतो तेव्हा हे खरं तर वेस्टला आहे आणि आतमध्ये येताना ईस्टला आहे. समोर 2 फ्लॅट आहेत आणि तसं जर बघितलं 1 आणि 2 लिफ्ट प्लस तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला 2 फ्लॅट ह्या साईडला पण असणार. हे जे मालक आहे त्यांनी आपल्या हिशोबाने मस्त आणि चांगल्या पद्धतीचं डेकोरेट खरं करून घेतलेलं आहे. सेफ्टी डोअर वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. जेव्हा घराच्या आतमध्ये इन करतो तेव्हा मात्र हे ईस्टला आहे. तुमचं सकाळचं ऊन मात्र तुमच्या घरामध्ये प्रॉपरली व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे येतं. सध्या आता हे सुद्धा राहतं घर आहे, त्याच्यामुळे त्यांचं सामान विमान आहे, पण याच्यात सामान आपलं जे फिक्स फर्निचर आहे ते मिळणार आहे. बाकी जे तुम्ही बघताय TV, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा जे सोफा हे सगळं जे काय आहे ते घेऊन नक्की जातील. राहिला प्रश्न, इकडे आपण आल्यानंतर हॉलच्या ह्या समोर जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला ईस्ट आहे. इकडनं तुम्हाला सकाळचं ऊन बाकी नक्की मिळणार आहे आणि खाली जर बघितलं तर अशा पार्किंग वगैरे खाली तुम्हाला ओपन कार पार्किंग मिळू शकते. बिल्डिंगमध्ये तसं जर बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तेवढ्या लक्झरीज म्हटलं तर खूप मोठमोठ्या असं नाही, पण आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. राहिला प्रश्न, इकडे आल्यानंतर तुम्हाला एक TV युनिट मिळते. ही TV घेऊन जातील, पण TV युनिट तुम्हाला आहे तसंच मिळू शकतं. डायनिंग टेबल घेऊन जातील. डायनिंगची जागा तुम्ही बघू शकता की 680 कार्पेटमध्ये किती मोठी जागा पहिल्या काळामध्ये मिळायची, पण आत्ताचं आणि पहिल्याचं थोडासा वेगळा विषय आहे. इथे जर तुम्ही आला तर यांनी एक अशा पद्धतीनं एक डायनिंगच्या शेजारी त्यांनी सजावटीसाठी एक ऑलरेडी त्यांनी ज्या पद्धतीनं इकडं तुम्हाला ह्या बनवलेला असणार आहे. वरती जरी तुम्ही बघितलं तर वरती फॉल सिलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. खरं पेंटिंगची एकदा घर घेतल्यानंतर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या डागडुगीची मात्र गरज लागणार आहे. नंतर इकडे आला तर किचन आहे. किचन मात्र खूप मोठं आणि प्रशस्त नक्की तुम्हाला मिळणार आहे. इथे गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेले. वरती स्टोरेज आहे. वरती स्टोरेजला काय करायची गरज नाही, पण खालचं तुम्हाला थोडंसं परत बेरिंग वगैरे सगळं चेंज करून करावं लागणार आहे. आणि नंतर तुमचं इकडं फ्रीज आणि अधिक वेगळं स्टोरेज इथंही तुम्हाला उपलब्ध दिलं गेलेलं असणार आहे. अशा पद्धतीचं हे खरं किचन असणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर किचनच्या आपण जर बाहेरनंतर पुढे जायला जातो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे जर आपण आलो तर इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं दिले गेलेलं असणार आहे. इकडे जर आलो आपण तर इकडे आल्यानंतर तुम्हाला मग मात्र इथे एक चांगल्या पद्धतीची ड्राय बाल्कनी आणि ड्राय बाल्कनीमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन, कपडे सुकवायला त्याला ते सगळी जागा सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची इकडे पण दिली गेलेली असणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या वॉशरूम बाथरूमच्या आपण बाहेर येतो त्याच्यानंतर जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे एक छोटं बेडरूम, म्हणजे दुसरं जे कॉमन बेडरूम आहे ते कॉमन बेडरूम आहे. बेड लागलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता हे कपाट बनवलेलं आहे आणि इकडं स्टडी टेबल पण, म्हणजे लहान मुलांसाठी खरं बनवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी इथं दिल्या गेल्याच नाही. हे पण तुमचं ईस्ट फेसिंग आहे. इकडनं सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की मिळणार आहे. जुन्या साईजचे घरं ज्या घरांच्या साईजेस चांगल्या असायच्या, कारण जुनं चांगलं मिळायचं, पण आता थोडं आत्ता सध्याचं लोडिंग म्हणा, त्यावेळेचं लोडिंग म्हणा, तो फरक नक्की तुम्हाला जाणवतो. नंतर आपण पुढे आलो तर पुढे इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडेही मिळू शकतं. तुम्ही बघू शकता एवढं मोठं. नंतर आपण ह्या वॉशरूम बाथरूमच्या जर बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत एक फिक्स असलेलं कपाट आहे, ते मोठं आणि चांगलं इकडं बनवलेलं असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हेही तसंच मिळणार आहे. राहिला प्रश्न बेडरूम, तर तुम्ही बघू शकता किती मोठा बेड हा लागलेला असून सुद्धा इकडे तुम्हाला 4 फूट जागा उपलब्ध नक्की मिळते. म्हणजे हा एवढा मोठा बेड लागल्यानंतर पण परत तुम्ही इकडे जरी आला तर इथं 2-3 फूट जागा मिळते. बेडच्या परत आपण ह्या साईडला जरी आलो तर इथं पण तुम्हाला 2-2.5 फूट जागा बाकी इकडून पण मिळते. सकाळचं ऊन तुम्हाला इकडनं मिळेल, कारण इकडनं एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. याचा मेंटेनन्स 4,000 रुपये तुम्हाला असणार आहे. आणि राहिला प्रश्न बँकेचा, तर बिल्डिंगला OC-CC सोसायटी पण झालेली आहे. पाण्याचा किंवा लाईटीचा इथे कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नक्की नसणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचा जरी प्रस्ताव ठेवला तर तुम्हाला 10-90 म्हणजे 10% डाऊन पेमेंट जरी द्यायची वेळ आली तर 10% डाऊन पेमेंट देऊ आणि 90% बँकेकडनं घेऊ शकता. तिथेही तुम्हाला इथे काय प्रॉब्लेम येणार नाही आहे.
असेच आम्ही रोज तुम्हाला फ्लॅट नवे जुने वेगळ्या पद्धतीचे रोज दाखवण्याचा आम्ही कार्यक्रम करतो आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंतचे सगळे इकडं असणाऱ्या ज्या ठाण्यातली जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत जावी. तुम्ही ते सगळे घरं जागेवर बसून बघावेत आणि ज्यावेळेला पसंत पडेल त्यावेळेला फोन लावून तुम्ही आलात तरी चालण्यासारखा विषय आहे. कारण की विनाकारण तुमचं उन्हातान्हात फिरणं किंवा मग ते डिझेल किंवा पेट्रोल वाया घालण्यापेक्षा मला असं वाटतं जागेवर बघा, आवडलं तर फोन करा, नाही आवडलं तर प्रश्न नक्कीच नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी बघायचा प्रयत्न मात्र नक्की करा. अधिक आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स पण करा, कारण आमच्या कामाला पण तुम्ही थोडंसं जर इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व दिलं तर आम्हाला नक्की आवडेल. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.